याचे भावाचं नाव काय? मंगरू दडॉन. अजून एखादं नाव काय? राजवा दडॉन. यांच्या सोबत तरी झोपा रे. घरदार आहे का नाही रे? ये है हमारे वाड़ी का बिकव्या. नाही तू कोणी एकामेकासोबत बोलत नाही, काहीच नाही, असे घुमेळत बसतात सगळे इथं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपला डेली चॅलेंज मारला. आज आपला 5वा ब्लॉग आहे आणि आता साधारण एक 3 वाजलेले, ऑलमोस्ट दुपारचे 3 वाजलेले आणि 4 दिवस झाले मी अजून झोपत नाही नीट. म्हणजे रात्रीची झोपच लागत नाही मुळात आणि त्यामुळे लई आहे ना लेट उठतो आता आणि सगळंच लेट होतंय. मग नाश्त्यापासून सगळं, जेवणापासून सगळं लेट होतंय आणि जिमचं शेड्यूल पण मला सगळं बिघडतं आता. रात्रीची झोपच लागत नाही. आता प्रॉब्लेम असा आहे ना, 4 दिवस झाले मी ते ना प्रॉब्लेम फेस करतोय. झोपायचा प्रयत्न करतो पण झोपतच नाही. रात्री सगळे ब्लॉग एडिट केले. रायगडचा केला नव्हता मी, रायगडचा ब्लॉग एडिट केला, शेड्यूल लावून ठेवलं. सकाळी ऑटोमॅटिक तो झाला, अपलोड झाला. बाकीचे डेलीचे अख्खे पूर्ण व्हिडिओ आपले एडिट आहे. 3 ब्लॉग तर आपले एडिट करून ठेवले. कालचा नाही केला आणि आजचा राहिलेला आहे. तर आता आपल्याला एका मित्राकडे जायचं. आपल्या मित्राने एका ऍपचा आहे ना चॅनल पार्टनर झालेला आहे. त्या ऍप बद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तिथं चाललेलो आता, तिच्या फ्लॅटवर जाऊ. पहिलं एवढं बोर होतंय ना, ट्रिपला नाही गेलं तर असं वाटतंय कधी कधी की बाई एवढे दिवस कसं काय मी थांबलो घरी. साधारण 3-4 दिवस झाले असेल फक्त ट्रिपला नाही गेलो, पण लय बोर होतंय. करण्यासारखंच काहीच नाही. डेली मध्ये मला वाटलं की आपण डेली ब्लॉग करू, काही ना काहीतरी दाखवून डेली युट्यूब मध्ये अल्गोरिदम मध्ये तरी फिट होऊ कमीत कमी. पण डेली मध्ये असं वाटतं, खरंच वाटतं की बाई टफ आहे बाई हे. कारण प्रत्येक गोष्टी नवीन, प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी करायला लागते. आणि तसं बघितलं थोडी स्क्रिप्ट पण बनवायला लागते माइंड मध्ये की आज काय करू, उद्या काय करू, एडिट कसं करू, बऱ्याच गोष्टी राव. तर ठीक आहे, आता मी चॅलेंज घेतलंय तर कम्प्लीट तर करायचंच. आणि इथून पुढे ट्राय करणार की 365 दिवस मी ब्लॉग टाकणार. मग त्यातून मला व्ह्यूज येऊ नाही येऊ मला अदरवाईज काहीच फरक नाही पडणार. पाहिजे तसं पडतो थोडा, कारण की जर माइंड सेट जर व्ह्यूजवर डिपेंड आहे ना भेटलं तर युट्यूब मध्ये व्ह्यूज कमी असले ना आपण लगी डाऊन होतो. आणि आता ना ब्लॉगला साधारण 30, 40, 50, 4 व्ह्यू येतात राव. चला पहिलं स्टार्ट केलं तर त्यावेळेस जास्त व्ह्यू यायचे, पण आता एवढं 1 वर्षानंतर आहे ना एवढं खाली गेलंय ना सगळं की लय कमी व्ह्यूज येतात. त्याच्यासोबत पण डील करायला शिकलं पाहिजे. येईन आपले पण दिवस येतील, टाकत राहिलं पाहिजे. आता बऱ्याच मित्र आहे माझ्या युट्यूबवर, त्यांना मी विचारलं, ते म्हणले होते अल्गोरिदमचा विषय, तू बराच गॅप घेतल्यामुळे ना युट्यूब रेकमेंड नाही करत पुढल्याला. आणि काय असतंय, बऱ्याच सबस्क्रायबर करतात, सबस्क्राईब करतात, बेल आयकन दाबत नाही. त्याच्यामुळे नवीन व्हिडिओची ना नोटिफिकेशन जातात यांच्याकडे. ठीक आहे, असं मित्राच्या फ्लॅटवर जाऊ पहिलं, तुम्हाला तिथं माहिती देतो थोडी. इथं थांबू जरा. लिफ्ट आली आहे 7th फ्लोअर. लिफ्ट एवढी पोट्यावरची आहे ना, लास्ट टाइम मी एकदा आलो होतो अडकून पडलो होतो. त्याच्यामुळे बस पासून मला इथे यायची भीती वाटते जरा. आता थोडं आम्ही पण काहीतरी चेंजेस केलेले, कॉल वगैरे लावू शकतो त्याच्यात. तसं म्हणजे 10-15 मिनिटाचा तोच अडकला होता त्याच्यात. आठवडा मला आधी 7. अरे येते का नाही बाई, लेट चालते रे तू डबड. चला अबे भाई, पैसे वाला जीवन का भाई, पैसा ही पैसा होगा. एक लैपटॉप पे छाप रहा है भाई. शाबाश बेटा. तुम्हाला बोलत होतं तसं आपल्या मित्रांनी ना नवीन ऍपचा आहे ना चॅनल पार्टनर झालेलं आहे मित्र. आपला पगार बुक म्हणून ऍप आहे आणि त्याचं आता काम पण चालू आहे. इथं ते पूर्ण काम करतात, डाटा वगैरे त्यांच्याकडे आहे भरपूर. आणि त्या ऍप बद्दल आहे ना तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तुम्ही तिथं
क्लिक करून तुम्ही पूर्ण बघू शकता ते ऍप कोणत्या कामाचं आहे वगैरे कोणत्या नाही. आणि वाटलंच तर मी त्याचा नंबर पण देईन खाली, त्याला तुम्ही कॉल करू शकता आणि पूर्ण इन्क्वायरी करू शकता. तर कामाचा ॲप आहे बद्दल आहे ना, आपण अमितलाच विचारू की काय कामाचं ॲप वगैरे ते. हाँ, सो हेलो गाइस, मेरा नाम अमित यादव है. मैं चैनल पार्टनर हूँ पगार बुक का और मैं पुणे की सेल्स हैंडल करता हूँ. हमारा सॉफ्टवेयर है जो HRMS सोल्यूशन प्रोवाइड करता है छोटे से बिजनेस को. अगर आपकी कंपनी में 5 एम्प्लॉयज़ है या 100 एम्प्लॉयज़ है या 200 एम्प्लॉयज़ है, तो अगर आपको उनकी अटेंडेंस हो गई, लेट एंट्री हो गई, ओवर टाइम हो गया, ये सारी चीज़ें काउंट करने में प्रॉब्लम होती है. जैसे आप बायोमेट्रिक यूज़ करते होगे तो बायोमेट्रिक में आपको मैनुअली सारी चीज़ें करनी पड़ती होगी, लेकिन हमारे एप्लीकेशन में हमारे ये सारी चीज़ें आपको ऑटोमेट करता है. ऊपर से अगर आप बिजनेस ओनर हो, आपके 5 बिजनेस है, 10 बिजनेस है, तो आप एक ही सब्सक्रिप्शन में अपने मोबाइल से फिंगर टिप्स पे आप देख सकते हो कि कौन से बिजनेस में आपके कितने एम्प्लॉय आए हैं. किसी ने लीव अप्लाई करी तो अपने फ़ोन से अप्रूव कर सकते हो, आपको लैपटॉप की भी नीड नहीं है. सो इसके लिए हमारा डेमो होता है जिसमें आपको डिस्क्रिप्शन में मेरा नंबर मिल जाएगा. तो आप डेमो के लिए मुझसे कांटेक्ट कीजिए, मैं आपको डेमो प्रोवाइड करूंगा और जो भी आपकी प्रॉब्लम आ रही है आपको अटेंडेंस एंड HRMS में, उसका पूरा सोल्यूशन प्रोवाइड करूंगा. ओके, बघत असेल त्याच्या कामाचं वाटत असेल तर याला कॉल करू शकता, तुम्ही डेमो पण घेऊ शकता. खाली जाऊ आता, बराच टाइम झालेला आहे. 4 वाजले राव इथं आल्यावर. 4 वाजले राव. याला भेटून तर झालं. आता जायचं आपल्याला टॅक्स भरायला आणि थोडा चहा पी पहिला, कारण 3 वाजता उठलेलो आणि डायरेक्ट याला भेटायला आले. आणि जर पण आपण ते पगार बुकचं ॲपचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल ना, तर नक्की याला कॉन्टॅक्ट करू शकता, कारण ते कामाचं ॲप आहे. आणि तुमच्या पण कामाला त्याची इंडस्ट्रियल कंपनी वगैरे आहे ना, त्याच्या कामाचं आहे. मला तर काय एवढं कळलं नाही ते, बट अदरवाईज ज्याचा बिझनेस त्याला कळलं असं नाही. कळलं तर नक्की याला कॉन्टॅक्ट करा. ते का नाही ग्राउंड फ्लोर सांगितले. बाई गाडी मी दुसऱ्याच्या पार्किंग मध्ये लावली, इथे यांची पार्किंग मध्ये लावलेली आहे. अरे फ्लॅट मध्ये कसं काय राहतात काय माहिती राव. एवढं पार्किंग आहे म्हणजे प्रत्येक फ्लॅटला एक थोडं बॉक्स टाईप अशी पार्किंग दिलेली आहे. नाही तर कोणी एकामेकासोबत बोलत नाही, काहीच नाही, असे घुमेळत बसतात सगळे इथं. तर जर बघितलं ना की शांतता आहे, ही शांतता काय का माझी. आमच्या इथं कसं जरा चेल पेल असते, जरा आवाज तर येतो, ऍटलिस्ट आवाज येतो, मस्त बसतात लोक. इथं काहीच नाहीये, कुणाला कुणाशी घेणं देणंच नाही. इथं असं वाटतं की ना जेलमध्ये आणून बांधले. अर्धा तास बसलो पण असं बोर झालं ना तिथं. आपलं ते आपलं घर तर घर असतं बा. या तुम्ही जीव सोडेन. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. जाऊ पाहिजे आता 4 वाजले, चहा पिऊ पाहिजे राव. ऑनलाईन पेमेंट करता येते बरं का ते टॅक्सचं, ते जरा थोडं कन्फर्म करतो. ऑनलाईन जर टॅक्स भरता आला तर ऑनलाईन पे करतो, अदरवाईज चेक देऊ आपण फिजिकली. फिजिकली जरा विचारण्याचा फायदा आहे, जरा कोणत्या वर्षाचा लावलाय वगैरे काय नाही, संपूर्ण माहिती पण भेटली. वैभव नेमकं गावाला गेलाय, त्याच्यामुळं कोण नाही एकटाच आहे मी. चहा प्यायला तर घेऊन गेलो त्याला. बाई या साईडचे खड्डे कधी नीट करतात काय माहिती. असे जागोजागी खड्डे करून ठेवलेत ना यांनी की ना, असं आहे ना बघा, सिग्नलच्या वेळेस ना गाडी पण नाही बरोबर लावता येत. आता इथून सरळ गेलो असतो तर इकडून कडून जायला लागतंय. आता सगळ्या इंडस्ट्रियल कंपन्या सुटल्या असतील, चाकण्या माडीशीच्या फुल ट्रॅफिक करतील. आता पहिले डायरेक्ट जाऊ जे टॅक्स भरतो तिथेच, नंतर आपण चहा घेऊ. आज बरेच काम आहे राव, बऱ्याच जणांना फोन करायचे होते, पण नसेल जर लेट उठलं ना तर कोणतंच काम नाही लवकर होत. कारण की ना मग असा मूड एकदम एवढा हाफ होतो ना. आता मला जिमला यायचं 4:30 वाजता. मी रेग्युलरली ना मी जिमला आहे ना 5 वाजता जातो. आता तास राहिला फक्त 1 तास. आता 1 तासात जिमला जातं पॉसिबल तर नाहीये ना. फिजिकली पण लई त्रास तर होतोच लेट उठल्यावर, आणि बोरले होतं. माइंडसेट एकदम आहे ना बिघडतो, एवढं तर खरं आहे. आता हे काम केल्यानंतर चहा पिणार आणि नंतर दाढी करणार. आता इथं दाढी जर वाढली ना असं बेवड्यासारखं वाटतं मला.
आणि 4:14 आले आणि ट्रॅफिक चालू झाली. सगळ्या इंडस्ट्रियल कंपन्या सुटतात ना, चाकण एमआयडीसी, माळुंग एमआयडीसी, सगळे त्यावेळेस म्हणत होतात. कारण त्यांना ना सोपं पडतं ना इकडं पिंपरी चिंचवड जायला, त्याच्यामुळे अख्खं सोपं पडतं. पण ट्रॅफिक लय होतं राव. आधीच रोड बारीक आहे आणि त्यात ट्रॅफिक होतं. आता बघा परत ट्रॅफिक झालं राव. ट्रॅफिक असल्या जायची इच्छा होत नाही राव. मला वाटतं परत जावं राव, ऑनलाईन पेड करतो राव. मर दे फालतूगिरी राव. भाई ट्रॅफिक लय राव, समोर पर्यंत गाड्या लागल्यात. राहून द्या आवाज, उद्या करता येईल आपल्याला. असं राव एक एक काम जर राहिलं ना, असं बर्डन वाटतं राव अंगावर, की आज हे काम नाही आलं, उद्या हे काम नाही झालं. शेट राव, आता ट्रॅफिक नसतं मी आता हे काम करून आलो असतो. आता बघू, ऑनलाईन पेड करायचा ऑप्शन आहे, फक्त चेक करतो एकदा. आता मी चेक काय करायचंय, एकाला विचारायचंय की बाई नोटीस वगैरे आलेली मला, नाही का नोटीस नाही म्हणता, ते टॅक्स पे करायचंय ना, त्याचा एक नोट आलेली, ते एकाला सेंड करतो आणि मग त्याचे थोडं सल्ला घेऊन पेड करून टाकतो. तर फालतू मध्ये नाही व्हा की मी असं फ्रॉड झालाय. दुसरी आधार लिंक आली, मी त्याच्यावर पेड करून टाकलं. छापे पहिला मोरदे कॅनबे चौकात ट्रॅफिक नाही बघू शकता, आणि तिकडे वरती ट्रॅफिक आहे त्रिवेणनगर रोडला. राव चहा घे मोरदे भैया, चाय तो बाईकला चहा आलं खरंच नाही भारी, मस्त वाटत छापेला. या साईडला भैया कितना हुआ? कॅनबे चौकात जर आला ना बघा, या साईड इंद्रायणी 4000 रुपया. सही आहे भाई, मस्त रिफ्रेशिंग वाटतं पहिल्या. भैया वो दिखाओ बर्फ का, वो बर्फ का दिखाओ ना. आता याला 2 दिवस झाले, 2 दिन हुआ ना पूरा. भाई 4 बजे तो 2 दिन हुआ. अभी ठंडा है यार. ठंडा है ना? हाँ ठंडा है यार. चिकन तो है. अच्छा देखो, हाँ हाँ निकालो उसको, तो उसे निकाल लो. निकलता है बाजू में निकाल दो ना. इधर ही देखो ना. हाँ पानी तो झुंगा दे रहा हूँ. पानी ठंडा है वो तो अभी भी यार. हाँ चिकन भी सही है अभी. सही है ना. हाँ फिर 2 दिन चल जाएगा ये. हाँ 2 दिन चल जाएगा. भाई थंड पाणी अजून. चायला आपण जे बर्फाचं आणलंय राव, तो बॉक्स ते साधारण 2 दिवस म्हणजे 24 म्हणजे 48 तास चांगला बर्फ राहतोय. गार पाणी होतं. आता बर्फ वितळला का, पण ऍटलिस्ट गार पाणी होतं. म्हणजे खराब तर नाही होणार. अजून साधारण ऍटलिस्ट 3-4 तास तर खराब नाही होणार. म्हणजे एवढा बर्फ आहे अजून, एवढं गार पाणी होतं. सॉरी चालेल वरती राव. 1200-1300 रुपये काय, 1300 रुपये घेतला. 1350 का 1400 रुपयाला पडलं ते. मस्त आहे. DIY मध्ये काही प्रोडक्ट चांगले बरं का. आणि त्यांचं एक लय गोष्ट आवडली मला, ते ना रिप्लेसमेंट करतात. ते 15 दिवस ट्रायलला देतात. आणि अदरवाईज तुम्हाला प्रोडक्ट नाही आवडलं तर दुसरं प्रोडक्ट घ्या. रिफंड नाही करत, पण प्रोडक्ट त्यांचं चांगलं असतं असं बघितलं. आता आपल्या फक्त आहे ना ते बार्बिक्यू ग्रिल आहे ना, ती राहिलेली. फक्त ती मोठी बारकी ती बघायला लागेल मला. आता घरी जाऊ ना पहिलं गोठ्यावर त्याला उचलू, मग गावात बँकेत जाऊ आणि पैसे काढू आणि ऑनलाईन टॅक्स पे करून टाकू. मरू दे फिजिकल जाण्यापेक्षा. आणि आप फुकट तुला घरदार आहे का नाही रे. याला एक घरातून सोडलेला आहे, पडलेला असते गोठ्यांमध्ये. यांच्या सोबत तरी झोपा रे. भेटून द्या अजून एक झोपायला. आणि याला तर काय सोडलेलं आहे घरच्यांनी. याला कधी फोन न करीत नाही, असं सोडून दिलं याला. 1,500 रुपये लागले दोघं. अरे काय एवढ्यावानी करायला लागले पण. पर 1,500 जायला लागला तू गोट्या. ये काय शाबाश बेटा. ये है हमारे वाड़ी का बिकव्या. एक नमुना रे भाई. याचं नाव बिकू आहे, ह्याच्या भावाचं नाव काय मंगरू.
द डॉन. अजून एखादं नाव काय राजू द डॉन. यांनी काय केलं माहिती का काल आहे ना यांनी पार्टी केली ते चिकन उरलं तर 1 किलो काय हा म्हणला पोर म्हणली 1 किलो चिकन घेऊन जा आणि बाटी घासून आण. हा काय म्हणला चिकन घेऊन जातो पण बाटी नाही घासते मला. पकड आपला मारपीट किया है भाई, मारपीट हो गया. लय हराम खोर काठीवर काही 3 भाऊ आहे पण लय हरामी झाली. घंटा काम करीत नाही कोणाचं काय कधी आणि खायला टाइमला 1 नंबर लगे येतो बरोबर काय चाप देखो. 5 वाजले आता बँक उघडे असं घर 5 वाजता. आज कोणचं काम होतं का नाही काय माहित माझ्याकडून. 3 वाजता उठलो रे आज मी. एवढ्या पाठला उठला. अरे परत रात्रभर झोपलो आहे बाई काय सांगायचं. तू 6 वाजता मेसेज केला का? तो 6 वाजता मेसेज केला का मला तू? तेव्हा मी मोबाईल माझ्या हातात होता. 6 नाही केला रे भाऊ. 6 वाजता गेला सकाळी माझ्या हातात मोबाईल तो. त्याच्यानंतर झोपला. मी ना ब्लॉग एडिट केला, थंबनेल बनवला रायगडचा आणि मग आहे ना मेसेज केला तर रिप्लाय नाही द्यायला मी बघितला पण नाही मेसेज आता आणि डाय झोपलो जाऊन. आणि झोपलो का डाय 2:30 वाजता उठलो. 2:30 वाजता उठलो, आंघोळ बिंघोळ केली ना अंडी खाऊन डाय परत बाहेर निघलो. आणि आज काय जिमला आता येणार नाही मला आणि आज मूड पण नाही जिमला यायला. बरं दे 5 वाजले नेमके. आणि किती वाजता बंद होतो? 5ला. 5-4 मिनिटाला पैसे काय चल मोकार पैसे मोकार पैसा ही पैसा होगा. अरे आता मागलं एकदा लस का स्कॅम झालं माहिती का? मी ना 10,000 काढा आलो बरं का 10,000 आणि आकुर्डी मध्ये 10,000 काढा आलो. 3-4 वर्षाची गोष्ट आहे. आणि ते बंडल किती 10,000च्या नोटा 100च्या नोटा 10,000 किती होते रे? जवळपास 100 होते ना? हा काय 10,000 × 100 केलं तर किती नोट होते 100च्या? लय मोठा बंडल झालता. लय मोठा बंडल जातो नाही का? इकडे एक ठुले 1000 नोट. आणि बाहेर ना बाई ती असं ना ती ऐकायला छपरी असं वाटत घेतली आपल्याला सगळी बघायच्यात किस्सा मोठं त्यांना वाटलं असं बाई त्याकडे पैसा आले रे काढून बिडून चला एखादा मला 6 पैसे दावा आणि खिशात फक्त 10,000 रुपये. इच्छा गावात 10,000साठी इतकं घाबर होतो ना पहिल्यांदा मी बाई. असं बऱ्याच जणांना सांग किस्सा झाला असणार आहे बरं का की पैसे कमी आणि त्या नोटा जर बारीक भेटल्या ना पहिल्या तो लय मोठा किस्सा फुगलेला वाटायचं. आणि पहिले 2 व्हीलर जाव माझ्याकडं आणि समोर 5,000 7,000 टोळकी अशा आणि त्यातलं 2 जण माझ्या आलेले वाटे माग साधारण 1 अर्धा किलोमीटर आले रे. त्यांना टाकायचं होतं पेट्रोल फाटले तर माझ्या अर्धा किलोमीटर पण. आता चहा प्यायला जाऊ आमच्या परत. चहाच प्यायला लागतं आपण थोडी दारू पितो जाऊ निर्व्यसनी ना आम्ही. ना मिसळ खाऊशी वाटते डायरेक्ट राव. चहाच प्यायला बघतं आणि परत झालं तर भांडार डोंगराव. भांडार डोंगराव ही गाडी लय ना दे राव. ही गाडी काय राव 2 सीटर असल्यामुळे ना प्रॉब्लेम होतो. घ्यायची लय इच्छा आहे रे म्हणजे ठारच आहे ना राव. ते पुढलं 2 सीटच कामाची मागले सीट एवढं काय कामाची नाही राव. म्हणजे आमच्या घरात जवळपास 4 जण आहे 4 ते 5 जण आहे मग लय प्रॉब्लेम होऊ शकतो. ऍटलिस्ट ह्याच्यात ना बसून माग 3 तरी बसतात जरा ऍडजस्ट वगैरे करून. त्या गाडीत नाही बसू शकत ना ती सेकंड कार आहे. आता ट्रिपला ना आधी राव वर जर टेंट लावला ना तर नादच त्याला. इथं जर आलं ना राव इथं खरंच राव 2-3चा विषय नाही. अजून एक गाडी असली तर प्रायमरी मग घेण्यात मतलब वाटतं बरं का. अदरवाईज घेण्यात काही फायदा मतलब नाही त्या गाड्या. वरली पोरं जिमला चालल्यात. वा वा. पुढा आहे तो गोट्या सावंतांचा मागा आहे चम्या तो काळुक्यांचा. पुढला काय कामाचा नाही असाच मोकळा हिंडत फक्त. 6:11 आली 6:11. सनसेट बघायला चाललो आता भांडार डोंगराव. कोण आहे का शेजारी तुझ्या?
गाडी पार्क करून आले भंडारा डोंगराव. इथे एक स्टेप आहे, इथं पण लय भारी वाटतं थांबायला. तिथून पूर्ण ते सगळं कसलं भारी वाटतं इकडं. तो दूर आहे का अख्खा? असं वाटतं अख्खा फॉग आहे रे बाई. हो अरे कॅमेरामध्ये लय वेगळं दिसतंय राव. बघ ना राव, ऍक्च्युअल मध्ये वेगळं दिसतंय राव. याच्यातलं कलरिंग करतंय नाद दिसतंय राव. काय भारी राव. सनसेट झाला राव. टाइम चुकला, 6:30 वाजले. नाश्ता केला आणि तेव्हापासून जेवण नव्हतं केलं. नेमकं आपलं काय प्रोटीन बार आहे. आजचा मील आपला प्रोटीन बारचाच झाला. मग तुझा भूक लागू शकता. जाम भूक लागली. बंटरंगला आलो सनसेट बघायला. भारी वाटतं राव. वर जाऊन कॉफी पहिलं. प्रोटीन बार खाल्ला, कॉफी घेऊ. त्या वरून लय भारी क्लास बसायच्या त्या वाकड्यावरून. चुकी झाली राव.